हाय नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याची चकली। इथे मी काही टिप्स सांगितलेल्या आहे ज्या तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमच्याही चकल्या खुसखुशीत होतील, कडक होणार नाही। तर इथे मी 1 किलो साबुदाणा घेतला आहे आणि आपण तो आता 2-3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ असा धुवून घेणार आहोत। साबुदाणा 2-3 पाण्याने धुवून झाला की हे पाणी काढून टाकायचं। साबुदाणा धुवून झाला की परत एकदा यामध्ये पाणी घालायचं आणि वरती 1 इंच पाणी राहील इतपत यामध्ये पाणी ठेवायचं आहे। साबुदाण्यामध्ये आता पाणी घालून घेतलेलं आहे। तर आता यावर एक झाकण ठेवून असं साईडला ठेवून देऊया, जेणेकरून साबुदाणा व्यवस्थित भिजेल। तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता इथे साबुदाणा छान असा व्यवस्थित भिजला गेला आहे। छान असा मोकळा सुटसुटीत साबुदाणा भिजलेला आहे। तर इथे मी हे बटाटे घेतले आहे आणि हे स्वच्छ धुवून एका मोठ्या पातेल्यामध्ये उकडायला ठेवले आहेत। आणि 1 किलो साबुदाणा घेतला आहे, तर त्यासाठी मी इथे 2 किलो बटाटे हे उकडायला घातले आहेत। 1 किलो साबुदाण्यासाठी 2 किलो बटाटे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तर इथे व्यवस्थित बटाटे उकडून झाले आहेत। तर चकली करताना रेग्युलरली आपण काय करतो, किसलेल्या बटाट्यामध्ये साबुदाणा हा असाच टाकून देतो। तर आज आपण असं करणार नाहीये। आज आपण साबुदाणा शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि जो साबुदाणा भिजू घातला होता तो यामध्ये आता टाकून घेतला आहे आणि हा आता व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि व्यवस्थित हा आपण साबुदाणा शिजवून घेणार आहोत। इथे हा साबुदाणा शिजण्यासाठी आपल्याला 10-15 मिनिटं लागू शकतात। तर इथे मी हिरव्या मिरचीची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे, ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी इथे हिरव्या मिरचीची भरड घातली आहे, तुम्ही याऐवजी लाल तिखटही घालू शकता। आणि आपण हा साबुदाणा आता थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत। तोपर्यंत आपण बटाटा किसून घेऊया। इथे हा 2 किलो बटाटा उकडून साल काढून घेतलेली आहे। आता हा आपण किसणीने किसून घेऊया। तुम्ही हे बटाटे मॅशरने पण करू शकता पावभाजीच्या, पण या असे किसून घेतल्यामुळे गाठी राहत नाही। तर इथे आपण हे सर्व बटाटे किसून घेतले आहे। बटाटा किसून झाल्याच्या नंतर आता हा साबुदाणा शिजलेला आहे, त्याच पातेल्यामध्ये आपण हा उकडलेला किसलेला बटाटा घालून घेणार आहोत आणि छान असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। तर इथे हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर इथे मी हा एक पितळी साचा घेतला आहे आणि त्यामध्ये हे थोडंसं पीठ भरून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी चकली बनवण्यासाठी अशा प्रकारे एक सुती कापड घेतला आहे। तर तुमच्याकडे पॉलिथिन शीट असेल तर तुम्ही ते घ्या। सोऱ्या अगदी हलक्या हाताने दाबल्याच्या नंतर चकली इझिली करता आली पाहिजे। या ठिकाणी माझं हे चकलीचं मिश्रण एकदम व्यवस्थित झालेलं आहे, त्यामुळे ही छान अशा चकल्या होत आहेत। तर तुम्ही बघू शकता इथं खूप साऱ्या चकल्या बनवून सर्व तयार आहे। चकली अशी मध्येच कुठेच तुटली जात नाही। जर का तुम्ही हे परफेक्ट प्रमाण वापरलं तर तुमची चकली ही अजिबात बिघडणार नाही आणि खातानाही कडक लागणार नाही, एकदम खुसखुशीत होतील। तर ह्या प्रकारे मी दिवसभर चकल्या वाळवून घेतल्या आणि पलटवून घेतल्या। नंतर 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये अशा प्रकारे चकल्या वाळवून घ्यायच्या आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या। तर 1-2 वर्षे ह्या चकल्या टिकतात। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने किती छान अशा ह्या चकल्या बनवून तयार आहे। मी चकली तळून पण घेतलेली आहे, खूप छान अशी खुसखुशीत चकली तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।